महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मी उमटे धरणाच्या संदर्भात धर्मशील सावंत यांची एक बाईट बघितली। नव्याने जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेले सचिन राऊत यांनी धरणाला प्रत्यक्ष भेट देऊन भौतिक परिस्थिती बघितलेली आहे। पण मी जनतेला वस्तुस्थिती सांगतो, उमटे धरण हे पाटबंधारे विभागाकडे आहे, त्याचं नियंत्रण हेटवणे या कोलार यांच्याकडे आहे। तर त्यातला गाळ काढणे, दुरुस्ती करणे हे काम पाटबंधाऱ्याचं विभागाचं आहे। असं असताना 2019 ते 20च्या दरम्यान MGP महाराष्ट्र पाणी पुरवठा खात्याचे मंत्री गुलाबरावजी पाटील यांनी उमटे प्रादेशिक योजनेसाठी 80 कोटी रुपयाची निविदा एस्टिमेट मंजूर केलं। त्याच्यामध्ये नव्याने फिल्टर प्लॅन बांधणे, पाण्याची साठवण करणे आणि 26 काय 25 गावं जी आहेत त्यांना नव्याने पाईपलाईन टाकणे आणि नव्याने एक जलशुद्धीकरण केंद्र करणे, ही योजना एस्टिमेट मध्ये झालं। मी कालच जिल्हा नियोजनच्या संदर्भात मी बैठक लावली। मी लोकशाही दिनाच्या संदर्भात बैठक झाली तेव्हा संबंधित अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिली की तलावातला गाळ आम्हाला काढता येत नाही, जलसंधारणने त्याला आपल्या जलजीवन मिशनने विरोध केलाय। माझा आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये धरणं ही जुनी आहेत, प्रकल्प झाला, रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा झालाय आणि पाण्याची धरणं तीच आहेत। हेटवणे असेल, त्याच्यानंतर उमटे असेल, महाडचे काही धरणं आहेत आणि नव्याने काही धरणं बांधलेली नाहीत। आणि आज अलिबाग तालुक्याला मुख्य पाण्याचं जे स्रोत आहे ते कोलाडून जे पाणी पाईपलाईन येते त्याच्यातून RCF ला MIDC पाणी पुरवठा येते। काळ प्रकल्प असेल, टाटाचा प्रकल्प असेल, यातलं जे वाहतं पाणी आहे, जे पाणी 95% समुद्राला जाऊन मिळतं। तर मी अनेक वेळा ही मागणी केलेली आहे, वाहतं पाणी अडून तर पाईपलाईनद्वारे जर या धरणामध्ये कुठल्या आणलं तर जनतेचे पाण्याचे प्रश्न सुटतील। उमटे धरण आज रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात CSRचा निधी उपलब्ध आहे। माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती आहे की CSR 1 वर्षाचा CSR हा उमटेचा गाळ काढण्यासाठी द्या। आज अलिबाग तालुक्यामध्ये खानाव येथे उसर प्रकल्पाचं काम चालू आहे, चिकार मशिनरी आहे। मुरुडला ब्रिजचं काम चालू आहे, रेवदंड्याला ब्रिजचं काम चालू आहे। त्याच्यानंतर रिलायन्स नागोठणे येथे त्यांचं विस्तारीकरण चालू आहे। ही जर मशिनरी 15 दिवस रायगड कलेक्टरनी त्या कंपनीच्या प्रशासनावर दबाव टाकला तर उमट्याचं जलसाठा पुढल्या वर्षी वाढेल आणि लोकांना भविष्यातली धरणाची दुरुस्ती होईपर्यंत दिलासा मिळेल। आणि आज 80 कोटीची योजना, त्यातली 64 कोटी रुपयाची काय टेंडर कॉस्ट आहे आणि त्यातले 20 कोटी काढले। ही योजना 2023 ला त्याचा कार्यादेश दिला आणि 24 महिन्यात ती पूर्ण करायची होती। आज 26 पण संपत आलाय, तरी पाईप टाकण्याच्या पलीकडे त्या योजनेमध्ये फारशी प्रगती झाली नाही। माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे, ह्याच्या पुढे पाणी पुरवठा योजना करताना पहिल्यांदा उद्भव बघा, पाण्याच्या टाक्या बांधा आणि शेवट पाईपलाईनचं बिल द्या। आता ह्याच्यामध्ये अलिबाग मतदारसंघामध्ये जवळजवळ 3-4 योजना आहेत। खालांबोली धरणाची योजना आहे मुरुडसाठी, त्याच्यानंतर उजवातीर डावातीर ह्या रोह्या तालुक्यातली योजना आहेत, त्याच्यानंतर रेवस झोन
रेवस पाणी पुरवठा अलिबाग तालुक्यातील आहे, अशुरा भागातील ती एक आहे, आणि उमटे असे मिळून संबंधित जो ठेकेदार आहे त्यांनी 70 ते 80 कोटी रुपये जे पाईपचे पैसे घेतलेले आहेत. आणि भौतिक जी प्रगती व्हायला पाहिजे, जे काम व्हायला पाहिजे, टाक्या असतील, फिल्टर प्लॅन असेल, हे कुठल्याही पद्धतीने झालेलं नाही. मी ती बातमी ऐकली. मी सचिन राऊळ हे माझे मित्र आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो, ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, जिल्हा परिषदची नाही. जिल्हा परिषदचं बजेट 175 कोटी आहे. ते काय अलिबाग तालुक्यासाठी नाही, तर रायगड जिल्ह्याला 15 तालुके आहेत. आणि ऑलरेडी जिल्हा परिषदचे त्यावेळेचे प्रशासक किरण पाटील यांनी ही योजना MGP कडे कारण नसताना हस्तांतर केली. ती जर जिल्हा परिषदकडे असती तर एवढ्याला पाणी पुरवठा सुरळीत झाला असता. माझी मागणी आहे सचिन राऊळ यांना की तुम्ही तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत गुलाबराव पाटील, त्यांच्याकडे पाठपुरावा करा. तुम्ही जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव टाका, कलेक्टरना सांगा की हा CSRचा निधी आहे, तो धरणाच्या कामासाठी माती काढण्यासाठी काढला. मला आठवते खासदार आमदार यांनी बराच वेळेला त्याचा नारळ फोडला, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. पण आता जर इलेक्शन असतं तर सामाजिक संस्था बरेच डंपर आणि JCP घेऊन गेले असते. पण आता इलेक्शन नाही, त्याच्यामुळे कोणच लक्ष द्यायला तयार नाही. तर माझी मागणी आहे, मी राज्य सरकारला पाणी पुरवठा मंत्र्यांना पत्र देणार आहे की रायगड जिल्ह्यामध्ये पहिले धरणं बांधा, आहे ती धरणं मजबूत करा. बाळगंगा प्रकल्प जो रखडलेला आहे भ्रष्टाचाराच्यामुळे, तो कार्यान्वित करा. नंतर बरीचशी धरणामध्ये गाळ आहे, तीनविरामध्ये गाळ आहे, शापाडामध्ये गाळ आहे. त्याच्यानंतर महाड तालुक्यातील एकही धरणामध्ये, महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये पण पाणी साठा नाही. तर माझी जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे की जिल्हा नियोजन मंडळाचं बजेट 800-900 कोटी आहे. एक वर्ष बाकी कामं नका करू, फक्त धरणाचं बळकटीकरण याच्यासाठी हायलाईट करा. विद्यमान आमदारांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे औद्योगिकरणामुळे जे वर्षानुवर्ष या तालुक्यात राहतात, गावात राहतात, त्यांना फार मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यायला लागते. JSW कंपनीने कोलाडून पाईपलाईन आणलेली आहे, म्हणजे नागोठण्याहून. RCFच्यामुळे अलिबाग तालुक्यामध्ये पाणी पुरवठा गावांना मिळतो. आणि असं असताना रायगडचे प्रशासन नव्या कामांना मंजुरी देते, गृह प्रकल्पांना, ते समजण्याच्या पलीकडे आहे. मी निश्चित सांगतो की विद्यमान आमदारांनी ही योजना मंजूर केली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण जी योजना रखडलेली आहे त्याचा त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. आणि उमटे धरणासाठी पाटबंधारा विभागाकडून निधी उपलब्ध करून, आणि अजून 1 महिना आहे, तर आमदारांनी जर मनात आणलं तर सगळ्या ज्या एजन्सी काम करतात, इथे याचा ब्रिज आहे, रेवदंडा ब्रिज आहे, त्याच्यानंतर खानावला जो प्रकल्प चालू आहे तिथे मशिनरी आहे, त्याच्यानंतर नागोठण्याला मशिनरी आहे. आमदार खासदारांनी मनात आणलं तर 1 महिन्यामध्ये बराचसा गाळ CSRच्या माध्यमातून निघेल. आणि पुढच्या वर्षी जी पाण्याची टंचाई आहे ते होणार नाही. या संदर्भात अनेक लोकांनी मुलाखती दिल्या, TV वरती बातमी केली, लोकांची करमणूक झाली. पण गेल्या 2019 पासून आज 2026 आहे, 7 वर्षामध्ये म्हणावी तशी प्रगती झाली नाही. मी आमदार असताना त्यावेळेच्या विरोधी पक्ष आमचे सुरेंद्र म्हात्रे बाटली घेऊन दाखवत होते, अरे पण ती योजना होती 4 कोटीची, आणि ती योजना जी केलेली आहे त्याच्यातूनच आज गावांना पाणी जात आहे. आज बाटली दाखवायला, बाटली भरायला पण पाणी नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. गेल्या जनतेला लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणारे लोक पाहिजेत. लोकसंख्या मतदान एकाच पक्षाला देतात, आणि मग इलेक्शन झालं की नको ते प्रतिनिधी निवडून होतात, आणि मग ते हंडा मोर्चा काढणार, आम्हाला पाणी नाही. अरे पण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे,
त्यावेळेला योग्य मतदान केलं ते भविष्यात प्रश्न निर्माण होणार नाहीत. आता मला ह्याच्यामध्ये काय भाग घ्यायचं कारण नाही, पण लोकांना बऱ्याचशा समस्या ना तोंड द्यायला लागते आणि ह्या संदर्भात मिटिंगवर कोण घेत नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी बरेच मतदान मिटिंगा घेतात, पण त्यांचा विषय काय असतो हे मला काय समजत नाही. आज पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. CSR मधून एखादा समाजमध्ये बांधू नका, एखाद्या हॉस्पिटलला बंद हॉस्पिटलला तुम्ही मशिनरी देऊ नका. पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी माझी मागणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.